अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व साधक भक्त बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनचा अंक 10वा वर्ष 3 अंक 2 नृसिंह जयंती 3/5/85 हा अंक आहे. त्यात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे याबद्दल परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज लिहित आहेत. मागील अंकात आपण हरिपाठातील 3रा अभंग बघितला. हरिपाठातील 4था अभंग खालीलप्रमाणे आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलो नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणवी वाया. सायास करीसी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. वरील अभंगाचा अर्थ सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे केला जातो. भगवंताचे यथार्थ स्वरूप ज्ञान आणि त्यावर दृढ विश्वास असल्यापासून त्याची खरी भक्ती संभवत नाही. भक्ती अंतर्यामी ठसल्यापासून मोक्षप्राप्तीची भाषाच बोलता येत नाही आणि अंगात काही करामत असल्यापासून पराक्रमाचे नावच नको. ईश्वरप्रसाद हा केवळ लगबग करून होत नसतो. त्याकरता स्वस्थपणे राहून निश्चल स्थिती प्राप्त करून घ्यावी लागते. त्याशिवाय बाकीच्या सर्व खटपटी व्यर्थ आहेत. प्रपंचाचे उद्योग त्यात घडून गेल्यामुळे रात्रंदिवस परिश्रमपूर्वक मनुष्याचे हातून चाललेले असतात, परंतु तितकी आस्था हरिभजनाविषयी असत नाही. यासाठी मी ज्ञानदेव असे सांगतो की बाबांनो, भगवान नामाला सतत जप करा, म्हणजे प्रपंचाची आसक्ती कमी होऊन त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल. आता वरील अभंगाचा गूढ अर्थ आपण सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने बघूया. हरिपाठाच्या वरील 4थ्या अभंगात माऊलींनी भाव आणि भक्ती यांचे महत्त्व सांगितले आहे. आता भाव या शब्दाचा अर्थ पाहणे जरुरीचे आहे. भाव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, परंतु येथे भावे विण भक्ती या चरणात भाव याचा अर्थ प्रेम असाच घेणे उचित. भक्तीचे स्वरूप सांगताना देवर्षी नारद सांगतात, अथातो भक्तिं व्याख्यास्याः सात्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृत स्वरूपाचा. म्हणजे प्रेमाने केलेली भक्ती हीच येथे अभिप्रेत आहे. आता भाव म्हणजे प्रेम हे नुसते शब्दाचे बोलण्याचे आहे का, की त्यात काही कृती आहे? पण कृती हवी असेल तर नुसत्या भावाचे किंवा प्रेमाचे तेथे काही चालत नाही. कारण माऊलीच एके ठिकाणी म्हणतात, भाव बळे आकळे एरवी ना कळे. म्हणजे भावास बळ प्राप्त झाले तरच फळ शक्य आहे. कसे तर शिरापुरी खावी असा भाव निर्माण झाला, परंतु त्या शिरापुरीची माहिती व सामान सुमान जमवून त्या करण्याचे कष्ट जेव्हा व्हावेत तेव्हा तृप्ती नावाचा पदार्थ तयार होतो. याचा अर्थ असा की भाव आपल्या व बळ श्री गुरूंचे, नंतर साधना आपली व तीही भावाने म्हणजे प्रेमाने केली तर ते योग्य. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, प्रेमे विण श्रुती स्मृती विज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन, वृथा जाण नृपनाथा. याचा अर्थच भाव प्राणी मात्राचा असला तरी वेदांचे ज्ञान, श्रुती स्मृती ध्यान पूजन श्रवण कीर्तन यांचे ज्ञान श्री गुरूंकडून करून घेतले, परंतु ते नुसते शब्दज्ञान होईल. परंतु तेच शक्तियुक्त करून घेतल्यावर उपयोगी पडते. शिवाय ते ज्ञान
शक्ती, युक्ती यांसाठीची श्री गुरुकृपा ही सुद्धा पूर्वपुण्याईनेच प्राप्त होणार. ती मिळाली की जी साधना ती प्रेमाने केली तरच उपयोग. अशी भक्ती झाली की मुक्ती मिळणारच. याचाच खुलासा पुढच्या चरणात सांगतात. बळे विण शक्ती बोलू नये. अंगात बळ असल्याशिवाय शक्तीचे प्रदर्शन करू नये. बरे, शक्ती असेल पण युक्ती नसेल तरी काही उपयोग नाही. म्हणून ज्ञान, शक्ती व युक्ती यांचा समन्वय असला पाहिजे. भक्ती कशास म्हणतात याचे विवेचन माऊलींनी गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकावर फारच बहारीचे केले आहे. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पायाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. बघतू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देऊन फेडिता सेवी आदरेसी पैगा भक्तीचे नावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी घ्या तुरन याये परिमुखीची पाली. हे असो कायसी फुले पानची एक आवडते झाले ते साजूकही नो चुकले भलतेसी परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेने सुखे आरोगू लागे. अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तवसाकडे नव्हेल की. अध्याय 9. ते भरतेच निमोले न जोडिता हे जोडिले तेचे सर्वस्व करून अर्पिले जेणे मज तेने वैकुंठापासून विशाळे मज लागी केली राहुळे कौस्तुभाहुनी निर्मळे तेनी दिधली दुधाची शेजारे क्षीराब्धी ऐसी मनोहरे मज लागी अपारे सुजली तेने कर्पूर चंदन आगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू मज हाती वाविला दिन करू दीपमाळे गरुडासारखी वाहने मज सुरतुरूंची उद्याने कामधेनूंची गोधने अर्पिली तेने मज अमृताहुनी सुरसे वो बोनी वोगरिली बहुवसे ऐसा भक्ता तेने उदकलेशे पारितोषेगा. हे सांगावे काय किरीटी तुवाची देखिले आपुलिया दिठी मी सुधामायाची सोडी गाठी पव्यासाठी पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने चोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. येर पत्र पुष्प फळ हे बजावया मिस केवळ वाचुनी आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोयारी करी तरी सहजे आपुल्या मनोमंदिरी न विसंबे माते. माझ्याविषयी अमर्याद शुद्ध प्रेम धारण करून माझी सेवा करण्याच्या निमित्ताने मला अर्पण करण्याच्या बुद्धीने कसलेही फळ भक्ताने माझ्यापुढे ठेवण्याचा अवकाश की ते मी दोन्ही हात पुढे करून घेतो. देठ काढून न टाकता अत्यंत आदराने त्याचे सेवन करतो. किंवा माझ्या भक्तिखातर कोणी फूल जरी अर्पण केले तरी त्याचा वास घेण्याचे सोडून मी लगे तसेच ते मुखात घालतो. फुलाची तर काय कथा, पण एखादे शुष्क पर्ण जरी त्याने भक्तीने मला अर्पण केले तरी त्याच्या शुद्ध भावनेने ते भरलेले असल्याने एखाद्या शुद्धीताला अमृतपान करण्यास मिळाल्याप्रमाणे मला संतोष होतो आणि मी तेही भक्षण करून तृप्त होतो. एखाद्या वेळी पालाही मिळणे दुर्घट झाले तरी पाण्याला तर काही तोटा नाही ना. ते कोठेही मोल न देता मिळू शकते आणि सर्वत्र भरून राहिलेले असते.
तेच जरी मनोभावाने मला अर्पण केले तरी त्याने मी इतका संतुष्ट होतो की त्या भक्ताने वैकुंठाहून विशाल मंदिर बांधून दिल्याप्रमाणे किंवा कौस्तुभमण्यातून मौल्यवान रत्ने मला वाहिल्याप्रमाणे वाटते. क्षीरसिंधूहून मनोहर अनंतशय्या त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे चंदन कापूर आगरू इत्यादी द्रव्यांचे मेरू एवढे डोंगर जाळल्याप्रमाणे किंवा सूर्याचे निरांजन करून ओवाळल्याप्रमाणे मी समजतो. गरुडासारखी वाहने दिल्याप्रमाणे किंवा कामधेनूचे कळप मला दान केल्याप्रमाणे वाटते. भक्ताने पुरस्तर उदकाचा एक थेंब जरी मला अर्पण केला तरी अमृताहून रुचकर अशा मेजवान्या केल्याप्रमाणे मी संतुष्ट होतो. अर्जुना, तुला काय सांगावे? सुदाम्याचे पोहे मी किती आवडीने भक्षण केले होते हे तुला ठाऊकच आहे. आम्हाला भक्ती प्रिय आहे. त्या ठिकाणी लहान थोर असा भेद आम्ही मानित नाही. ज्याच्या ठिकाणी शुद्ध भाव असेल त्याच्या घरचे आम्ही नेहमीचेच पाहुणे आहोत. पत्र, पुष्प, फळ, तोय हे निमित्त मात्र आहेत. बाकी आम्हाला प्रिय अशी निष्कलंक अव्यभिचारी भक्तीच केवळ आहे. यासाठी अर्जुना, तू आपली मनबुद्धी स्वाधीन ठेवून आपल्या हृदयात माझे विस्मरण होऊ देऊ नकोस. इतकेच पूर्ण लक्षात ठेव. खरे म्हणजे प्रेमाने केलेले शास्त्रसंमत सर्वच परमेश्वरास आवडते. तसे पाहिले तर प्रेमाचे स्वरूप वर्णन करणे कठीणच. देवर्षी नारद आपल्या भक्तिसूत्रात म्हणतात, अनिर्वचनीयं प्रेम स्वरूपम मुकास्वादनवत. मुका मनुष्य साखरेची गोडी चाखेल, परंतु सांगणार कशी? तद्वतच प्रेम करूनच पाहिले पाहिजे, तेव्हा भक्ती होईल. त्यासाठी गुरुकृपेचे बळ असल्याशिवाय व्यर्थ. दुसऱ्या कडव्यात माऊली म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया. आता एखादे दैवत प्रसन्न व्हावे असे वाटत असेल तर ते दैवत काय आणि त्याची भक्ती कशी करावी यासाठी माझी आई मला एक गोष्ट सांगत असते. गुरुचरित्रातील ती कथा अशी. एक शबर एकदा रानातून जाताना त्याला एक लिंग मिळाले. ते घेतल्यावर आपण याची घरी नेऊन स्थापना करून रोज पूजा करावी असा त्याचा विचार चालू असतानाच साक्षात श्री दत्तात्रेय राजपुत्राच्या स्वरूपात घोड्यावरून तेथे आले. ते शबरास म्हणाले, अरे हे लिंग तर भग्न झालेले आहे, याला चीर गेलेले आहे, याची पूजा करून काय उपयोग? भग्नाची पूजा करू नये असे शास्त्र आहे. तसा विचार केला तर पृथ्वीवरील कोणताही दगड हे लिंगच आहे, त्याला महत्त्व नाही. एकदा ते लिंग मानले की त्याची पूजा महत्त्वाची. ती तशी झाली की झाले. हे ऐकताच त्या शबराने ते भग्न लिंग टाकून दिले आणि एक दगड उचलला. आता हेच माझे दैवत, याचीच पूजा करावी असा विचार करताच राजपुत्र म्हणाला, त्याची पूजा करताना रोज त्यावर चिताभस्म लेपत जा. आणि राजपुत्र गुप्त झाला. हा शबर तो लिंगरूपी दगड घेऊन घरी आला व मनाने त्याची स्थापना केली. दररोज त्याच्या किंवा आसपासच्या त्या गावात कुणी मेला की तो त्या स्मशानात जाऊन चिताभस्म आणि व पूजा करी. असा क्रम सुरू झाला. इकडे देवांना त्याची लवकरच परीक्षा पाहण्याची इच्छा झाली. एके दिवशी हा चिताभस्म आणण्यास गेला असता त्याच्या किंवा आसपासच्या 12 गावात कोणीही मरण न पावल्याने चिता नाही व म्हणून भस्म नाही हे त्याच्या लक्षात आले. आता काय करावे म्हणून तो घरी आला. नियम मोडू नये म्हणून आपल्या बायकोस म्हणाला, मी येथे झोपतो, तू झोपडीस आग लाव, म्हणजे मी जळून भस्म होईल. ते घे व लिंगाची पूजा कर. त्याची बायको ही प्रेमस्वरूप होती. ती म्हणाली, अहो तुम्ही मेल्यावर मी विधवा होईन व मग मला पूजा करता येणार नाही, तेव्हा तुमचे व्रत मोडू नये म्हणून मी झोपते, तुम्ही झोपडी पेटवा.
मी मरून गेल्यावर मला सवाष्णपणे मरण तेही तुमच्या हातून मिळेल. तुमचेही व्रत पूर्ण होऊन भगवान आशुतोष तुमच्यावर प्रसन्न होतील. त्याप्रमाणे त्या शबराने केले. खरोखर भगवान श्री महादेव त्याच्या त्या प्रेमस्वरूप भक्तीवर प्रसन्न झाले. एवढ्याकरता भक्ती हे शब्द नसून ती अवस्था आहे. म्हणूनच संत महात्मे म्हणतात, भक्ती नव्हे सोपी आहे सुळावरची पोळी. माऊली तिसऱ्या चरणात म्हणतात, सायासे करसी प्रपंच दीन निशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. प्राणी मात्र प्रपंचात कितीही कष्ट पडले तरी ते प्रेमाने स्वीकारतो. याचा अर्थच त्याग करतो. मग जर प्रेमाने प्रपंच त्यागपूर्वक करतो तर भक्तीत त्याग घडत असताना ती का करू नये. आता भगवंताच्या ठिकाणी प्रेम होण्यापूर्वी तो कुठे आहे हे कळले पाहिजे. ते गीतेत सांगून ठेवले आहे. सर्वभूतानां हृदयेश्वर्योन तिष्ठती. आपल्या सर्वांच्या हृदय मंदिरी भगवान आहे. तर त्या हृदयाच्या ठिकाणी आपण प्रवेश करणे जरुरीचे आहे. त्यासाठी अंतःकरण शुद्धी आली म्हणजे योग रहस्याचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरले. म्हणून भक्तीलाच योगशक्ती वगैरे नावे आहेत. ज्ञानी येते स्वसंजीविती शैव म्हणती शक्ती. आम्ही आपली परमभक्ती ऐसी म्हणी. भक्तीविषयी संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात, भक्ती म्हणजे सोहमशक्ती, सांडी भवभय आसक्ती, पाहता निजभाव विरक्ती, सर्वाभूती भगवंता. नुसती शक्ती म्हणण्यापेक्षा भक्ती म्हणण्यात गर्भितार्थ आहे. कोणत्या तरी समर्थ व्यक्तीकडून ती जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण करावे लागते. श्री संत तुकाराम महाराज अशी विनवणी करताना म्हणतात, तुमची ये दासीचा दास करुनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावी माझे हाती संतजनी. इथे हाती याचा अर्थ कानात असा आहे. तसेच दासीचा दास म्हणजे तुम्हाला तुमच्या श्री गुरूंकडून प्राप्त झालेल्या शक्तीचा दास. दासी म्हणजे शक्ती. असे दास्यत्व प्रेमाने केले तरच अंतःकरण शुद्ध होते. अशा दासाची चिंता देव करतो. नाथ महाराज एका अभंगात म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. असे अंतःकरण शुद्ध झाले की आलेले ज्ञान टिकाऊ असते. म्हणजे त्याग आलाच. असा त्याग झाला म्हणजे भजन झाले. माऊली शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी हरी ही अक्षरे वैखरीने केव्हाही म्हटली की पाप नाहीसे होते हे खरे. अजित नाम वधो भलत्या मिसे, सहज पातक भस्म करीत असे. पातक नाहीसे करण्याचे शास्त्र म्हणजे हरिनाम घेणे. परंतु एवढ्याने शास्त्राचे समाधान होत नाही. ते म्हणते की नाम मध्यमेत व्हायला हवे. ते तसे होणे हा जप आहे. आता तुटेल धरणे प्रपंचाचे म्हणजे मी देह आहे हा भाव मायेमुळे होऊन बसला. तो नाहीसा होईल कसे. तर नारळात जोपर्यंत ओलसरपणा आहे तोपर्यंत खोबरे अलग होऊ शकत नाही. मात्र जलतत्व सुकल्यावर कवटी फुटली तरी आतील गोट्यास धक्का लागत नाही. तसेच जप होता होता